ओम पितृदेवताय नमः. पितृकथा, रहस्य आणि पुनर्मिलन. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांच्या आत्म्यांना शांती देण्याचा विशेष काळ आहे. यामध्ये श्राद्ध आणि पिंडदानासारख्या धार्मिक विधीमधून पूर्वजांच्या आत्म्याचा उद्धार केला जातो. असं मानलं जातं की या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजाकडून तर्पणाची वाट पाहतात. या विधीमुळे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे कुटुंबातील अडचणी कमी होतात आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते. उदयन हा एका छोट्याशा गावात राहणारा साधारण शेतकरी होता. त्यांचं आयुष्य शांत आणि साधं होतं, पण एक दिवस अचानक त्यांच्या स्वप्नांमध्ये त्यांना काही अजब गोष्टी दिसू लागल्या. स्वप्नात त्यांचे पितर त्यांच्याशी संवाद साधत होते, पण त्याचा चेहरा धूसर होता आणि त्यांचे शब्द अस्पष्ट. ते फक्त एकच गोष्ट सांगत होते, तुला आमचं श्राद्ध करायचं नाही, नाहीतर सर्वांवर शाप येईल. उदयनला या गोष्टीचं काही आकलन होईना. त्यांचं घराणं पिढ्यानपिढ्या शेतकरी होतं आणि पूर्वजांबद्दल विशेष माहिती नसल्यामुळे त्याने कधीही त्यांच्या श्राद्धाच्या गोष्टीत विशेष रस घेतला नव्हता. पण आता हे स्वप्न वारंवार येऊ लागले आणि त्यांचं मन बेचैन झालं. या कथेचा प्रारंभ रहस्यमय. एका रात्री स्वप्नात त्याच्या पितरांचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. त्याने त्यांना ओळखलं. ते त्याचे पणजोबा होते. उदयनला आठवलं की त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की त्याचे पणजोबा अत्यंत कर्तबगार होते, पण त्यांचं आयुष्य एका दुःखद शापाने भरलेलं होतं. एक गोष्ट त्याला पुन्हा आठवली. त्याच्या पणजोबांचा अकाली मृत्यू झाला होता आणि त्या दिवसापासून त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाची साखळी सुरू झाली होती. उदयनच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली. त्याच्या कुटुंबावरचं दुर्दैव आणि त्यांचं स्वप्न याचा काही संबंध असू शकेल का? उदयनने आपल्या वडिलांशी बोलण्याचं ठरवलं. पितृशापाचं रहस्य. वडिलांच्या गोष्टीतून उदयला कळालं की त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना योग्य रीतीने तर्पण दिलं गेलं नव्हतं. त्यांच्या पणजोबाचा मृत्यू एका वाईट शापामुळे झाला होता. त्यांच्या शेतात एकदा पिकांवर एक मोठा वाद झाला होता आणि त्यावेळी त्यांनी एका गरीब शेतकऱ्याचं शेत बळकावलं होतं. त्या शेतकऱ्याने त्यांच्या कुटुंबाला शाप दिला होता, तुमच्या कुळात कोणालाही शांती मिळणार नाही आणि तुमच्या घरात नेहमीच दुर्दैव राहील. त्याच्या वडिलांनी उदयला सांगितलं, आपल्या पितरांचा आत्मा अजूनही शांत नाही. आपण त्यांचं श्राद्ध आणि तर्पण करायला हवं, नाही तर आपल्या घराण्यावरची ही दुर्दैवाची साखळी कधीच संपणार नाही. शोध आणि शांती. उदयनं ठरवलं की आता तो आपल्या पितरांचं श्राद्धविधी पार पाडणारच, पण त्याला माहीत होतं की त्याचं काम फक्त इतकंच नाही. त्याला आपल्या पणजोबांच्या चुका सुधाराव्या लागतील आणि त्या शेतकऱ्यांच्या वंशजाचा शोध घ्यावा लागेल, ज्याला त्याच्या पणजोबांनी अन्याय केला होता. उदयने गावभर चौकशी केली, पण त्याला त्या शेतकऱ्याचा वारसदार सापडत नव्हता. एके दिवशी एका जुने आजोबा त्याच्याकडे आले आणि त्याला सांगितलं की तो शेतकरी आणि त्याचा वारस गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते. त्यांच्या काही नातेवाईकांनी सांगितलं की ते दूरच्या एका गावात गेले होते. उदयने ते गाव शोधून काढले. त्या गावात त्याला एका वृद्ध माणसाचा शोध लागला, जो त्याच शेतकऱ्याचा नातू होता. उदयने त्याच्याशी चर्चा केली. त्याच्या पणजोबांनी केलेल्या चुकीबद्दल त्याची माफी मागितली आणि त्याचं न्याय पुन्हा स्थापन केलं. त्या वृद्ध माणसाने उदयनचं मनापासून आभार मानला. पितृशांतीचा महोत्सव. त्यानंतर उदयने आपल्या पितरांचं श्राद्धविधी यथा सांग पार पाडलं. त्याच्या स्वप्नात येणारे पितर आता समाधानी दिसू लागले. त्यांचं धूसर स्वरूप स्वच्छ आणि तेजस्वी झालं आणि त्यांनी उदयनला आशीर्वाद दिला, तू आमची शांती केलीस, आता तुझं आयुष्य सुख समृद्धीने भरलेलं असेल. उदयनचं आयुष्य या प्रसंगानंतर खरंच बदललं. त्याच्या शेतात चांगलं पीक येऊ लागलं. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद आणि समाधान वाढलं. त्याला वाटलं की आपल्या पितरांची कृपा त्याच्यावर आहे. त्याने एक नवीन शिकवण घेतली. पूर्वजांच्या चुकांमधून आपण शिकायला हवं, त्यांना माफ करायला हवं आणि आपलं कर्तव्य निभवायला हवं. उत्तरार्ध. पितृस्मृतींचा महिमा. उदयनची ही कथा फक्त त्याच्यापुरती मर्यादित नव्हती. त्याने आपल्या गावातील इतर लोकांनाही पितृकर्माच्या महत्त्वाबद्दल सांगितलं. हळूहळू गावात पितृपूजनाच्या परंपरेला अधिक महत्त्व मिळू लागलं आणि परंपरेला अधिक मिळू
महत्त्व मिळू लागलं. लोकांनी आपापल्या पूर्वजांना योग्य रीतीने श्रद्धांजली अर्पण करायला सुरुवात केली. उदयनच्या आयुष्यातील या प्रसंगाने त्याला दाखवून दिलं की आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांना शांती देणं ही केवळ परंपरा नाही, तर ती एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पितृकर्म केल्यामुळे कुटुंबावर आलेले अनेक शाप मिटू शकतात आणि घरात आनंद समृद्धी येऊ शकते. उदयनची कथा गावभर पसरली आणि लोक त्याला सल्ला मागू लागले. पितरांच्या कथेने त्याच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणला होता आणि त्याने ती शिकवण इतरांनाही दिली. समाप्ती. ही कथा आपल्याला शिकवते की पितरांचं स्मरण करणं केवळ कर्मकांड नसून त्यामागे आपल्याप्रती त्यांचे ऋणानुबंध आहे. त्यांची शांती आपल्यासाठी शांती आणते. उदयनच्या कथेने दाखवून दिलं की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याची शांती आपल्यावरच्या शापाची साखळी तोडू शकते आणि आपल्याला आनंदाचं, समाधानाचं जीवन देऊ शकते. मूळ संदेश. आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांना शांती देणं ही केवळ परंपरा नसून एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. जर त्यांची योग्य तर्पणविधी केली नाही तर घरावर संकट आणि शाप येऊ शकतात. पितृकर्म केल्याने कुटुंबावर आलेले शाप मिटू शकतात आणि घरात सुख समृद्धी येऊ शकते. पूर्वजांच्या आत्म्याची शांती आपल्या जीवनात आनंद आणि समाधान आणते. म्हणून पितरांना श्रद्धांजली अर्पण करणं अत्यावश्यक आहे. या कथेमध्ये आपल्याला समजले की पूर्वजांचे पित्र घालणे किती महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही जर पित्र घालत असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः अशी कमेंट करा. आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद. पुन्हा भेटूया.